तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टी, बँक निफ्टीवरती. जर का आपण चेकआउट करायला गेलो तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर कट एक वॉर्निंग दिली होती की मार्केटमध्ये इव्हेंट आहे आणि इव्हेंटच्या टायमिंगला आपल्याला जास्त करून इव्हेंटचं जे पण न्यूज येतील त्या न्यूजवरती तुम्हाला फोकस असणं गरजेचं आहे, ना की टेक्निकल. आणि आज मॉर्निंगला पण मी टेलिग्रामवरती अलर्ट पण दिला होता की पहिल्यांदा प्लीज तुम्ही चेकआउट करा. आज मार्केट प्रॉपर न्यूजवरती रन होणार आहे आणि जसे काही सीट येतील, जसे अपडेट येतील त्याप्रकारे मार्केटमध्ये मोमेंटम आणि मार्केटमध्ये रिॲक्शन याला स्टार्ट होऊ शकते. आता जर का आपण करंट सिनारिओ जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट जे पण आकडा आलेला आहे, ओके, तर ऑलमोस्ट त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की जे करंट गव्हर्नमेंट आहे, मार्केटला काय पाहिजे, मार्केटला स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे, एक स्थिर सरकार पाहिजे मार्केटला. त्याच्यामध्ये मार्केटला हेल्प होत असते एक डिसिजन मेकिंग कॅपॅसिटीसाठी. तर याच्यामध्ये जर का स्थिर गव्हर्नमेंट नाही आलं तर आज जी फॉल आला होता, आज फॉल का आला होता तर स्पेसिफिक जर का आपण बघायला गेलो तर त्याच्या आधी, फॉल यायच्या आधीचं रिझन काय होतं की बरेच जण फोमोमध्ये बाय केले आहेत, बरेच जण ह्या चक्करमध्ये बाय केले होते की आता तर मार्केट अजून पुढं जाणार, आता तर मार्केट अजून जास्त अपसाईड जाईल. बट मी तुम्हाला कालच ट्रिगर दिला होता. काय ट्रिगर दिला होता की जर का BJPच्या 400+ सीटा आल्या तरच मार्केटमध्ये स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम आपल्याला येऊ शकते. इफ एनी रिझन मार्केटमध्ये 320 आणि 300 ते 320 जरी सीटा आल्या किंवा 320 350पर्यंत जरी सीटा आल्या तरी पण मार्केटमध्ये आपल्याला एक थोडासा डाऊनसाईडचा पुलबॅक बघायला भेटू शकतो. पण आज झालं काय, आज मार्केट मॉर्निंगलाच गॅप डाऊन ओपन झालं, लोज ब्रेक केले, गॅप मोठा फील होता आणि तो मार्केटनं मॉर्निंगलाच फिलअप करून टाकला. आणि सीट ज्या येत होत्या, जसं रिझल्ट यायला स्टार्ट झाले होते सगळं सीट ज्या येत होत्या त्या सीट कमी येत होत्या, ओके, आणि ते मार्केटनं पहिल्यांदाच अँटिसिपेट केलं आणि त्याप्रमाणे मार्केट डायरेक्टली डाऊनसाईडला टर्न झाला. आणि सगळ्यात मोठी फॉल आतापर्यंत ऑलमोस्ट मी तर आतापर्यंत एवढं ट्रेडिंग बघितलं आहे ज्यामध्ये एका दिवसामध्ये मार्केट एवढा मोठा फॉल झाला आहे, ऑलमोस्ट 8 ते 9%. बँक निफ्टी पण ऑलमोस्ट 9 ते 10% समथिंग फॉल झाला होता, ओके, 9.5 समथिंग फॉल झाला होता. जरा अजून फॉल झाला असता तर डायरेक्टली लोअर सर्किटच लागला असतं आणि त्यानंतर परत प्रॉब्लेम आला असते. तर ह्याच्यामध्ये लोअर सर्किट वाचता राहिलं आहे. बट एवढा मेजर फॉल. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस करा किंवा मी ह्याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगत असतो, जर का तुम्ही एक गोष्ट बघायला गेला तर मार्केटला अपसाईड जायला किती दिवस लावले, ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला 15-20 दिवस मार्केट अपसाईड जायला लावले. ऑलमोस्ट 1 महिना जर का तुम्ही बघायला गेला तर 1 महिना मार्केट मेपासून जूनपर्यंत अपसाईड गेलं आणि एका दिवसात मार्केट त्या लेवलच्या पण डाऊनसाईडला गेला होता, ओके. तर इमॅजिन करू शकताय मार्केटमध्ये फोमोच्या चक्करमध्ये नका बाय करू. मी ह्याच्या आधी एक रील पण केली होती, ती दुसऱ्या यूट्यूब चॅनल जे आपलं आहे त्याच्यावरती मी टाकलं पण होतं की ह्या सेक्टरला तुम्ही फोकस ठेवा, जेणेकरून जर का तेच गव्हर्नमेंट जर का आलं असतं ते त्याच्यामध्ये प्लॅन झाला असता, तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं ट्रेड प्लॅन केला असता आणि ती स्टॉक अपसाईड पण झाली. बट एकच प्रॉब्लेम झाला की ते अपसाईडवरून प्रॉफिट बुकिंग झालं होतं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला न्यूज प्लस प्राईज ॲक्शन हे दोन्ही गोष्टी रीड करता आले पाहिजेत. नुसतं फोमोमध्ये येऊन, नुसतं न्यूज बेसला येऊन जर का तुम्ही अडकला ना तर वरच्या लेवलला तुम्ही अडकणार आणि त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ येऊ शकतं. जर का आत्ता जर का आपण सिनारिओ बघायला गेलो तर काय प्रिडिक्शन आहे, अजून मार्केट कशाप्रकारे मुवमेंट दाखवू शकते. एवढा मोठा फॉल आला त्यानंतर मार्केटच्या जवळ भरपूर स्पेस आहे. ऑलमोस्ट वीक्स जर का तुम्ही बघायला गेला तर आज पण ऑलमोस्ट वीक्स 30-31 गेलं होतं आणि लास्टचे जवळपास 15-20 दिवसापूर्वीच मी मेसेज पण टाकला होता, टेलिग्रामला अपडेट दिला होता की वीक्स मे बी 30 पण क्रॉस करू शकतो इलेक्शनच्या डेच्या दिवशी. कारण की वोलॅटिलिटी एवढी जास्त होती, सुपरसॉनिक वोलॅटिलिटी होती. याच्यामध्ये प्रीमियम तर असले इन्फिनिटी मूवमेंट देत होते की याच्यामध्ये क्लिअर कट ऑप्शन सेलरचा मार्केट होता, ना की ऑप्शन बायरचा. बट अगेन त्याच्यामध्ये जर का तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल, ओके, तर तुम्हाला एकच गोष्टचा फोकस ठेवायचा आहे की तुमचं ऑर्डर एंट्री एक्झिट एकदम क्विक पाहिजे, तुमचा जो ब्रोकर आहे तो पण चांगला क्वालिटीचा पाहिजे आणि त्याच्यामध्ये नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. तर ह्या 3 ते 4 गोष्टी जर का तुम्ही फोकस दिला, वॉचआउट केला, देन तुम्ही स्कॅल्पिंग त्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता. अदरवाईज ह्या अशा प्रकारच्या मार्केटमध्ये ट्रॅप होऊ शकते, ओके. आता जर का आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करायचं असेल तर का मार्केट सपोज इथून मार्केटमध्ये जे लास्ट सेशनला जे शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला भेटली, आता जर का उद्याच्याला मार्केट इंटरेस्टिंग आहे की मार्केट कशाप्रकारे ओपन होऊ शकते. इंटरेस्टिंग होतं की लास्ट काही आपण दिवसापासून आपण डिस्कस करत आलो होतो की मार्केट हे एक चॅनल पट्टी आपण ड्रॉ केली होती, याच्यामध्ये बरोबर टॉप साईडला एक पॅटर्न तयार झाला आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 400+ सीटा आल्या तरच हे काहीतरी ब्रेकआउट देऊ शकते. अदरवाईज
कन्सॉल्टेशन करून एकतर अपसाईडला ब्रेक करू शकते किंवा लोअर साईडला ब्रेक करू शकते. मार्केटनं लोअर साईड ब्रेक केली आणि मॉर्निंगला त्याच्यामध्ये शार्प सेल ऑफ आला होता. तर एकदम सिम्पल गोष्टी होत्या. जर का तुम्ही तिथं जरी प्लॅन केला असता तर चांगला प्रॉफिट झाला असता ॲक्च्युअलमध्ये. आता सिम्पल वे आहे की मार्केटनं काय केलं तर इथं रिटेलरनी एंट्री केली आहेत आणि सगळे रिटेलर तिथं अडकले आहेत. ओके, तर बिग प्लेअरच्याकडं पण तेच असते की बाबा हायर लेवलला मार्केटमध्ये बरोबर त्यांना ट्रॅप केले मार्केटनं, हायर लोज पण ब्रेकडाऊन दिलेत. आता याच्यामध्ये काय होऊ शकते जास्तीत जास्त की बाबा एका दिवसात एवढा मोठा फॉल आला असेल तर एका दिवस मार्केट रेस्ट पण करू शकते. म्हणजेच काय सांगायचा दृष्टिकोन काय आहे की मार्केट मे बी साईडवे जाऊ शकते. एकच कंडिशनला मार्केट साईडवे जाऊ शकते. जर का मार्केट उद्याच्याला गॅप अप ओपन झाला, इथं मध्ये कुठंतरी ओपन झाला तर हा हाय आणि हा लो एकदम मोठा स्पेस त्याच्याजवळ बनतो आहे आणि प्रीमियम पण एकदम हायर लेवलला प्रीमियम आहेत आणि प्रीमियम पण डिके होतील आणि ह्याच्यामध्ये टाईम डिके पण होईल आणि मस्तपैकी ह्याच्यामध्ये एक टाईमपास मार्केट करू शकते. मार्केटच्या जवळ स्पेस बनू शकते. तर तशा प्रकारे जर का तुम्ही बघायला गेला तर ॲज अ ऑप्शन सेलर ह्याच्यामध्ये चांगला सिनारिओ आहे की हेज करून तुम्ही त्यामध्ये अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकता. कारण की इझिली हे लेवल ब्रेकडाऊन देईल फक्त एकच कंडिशनवरती, जर का अजून पण त्याचं काउंटिंग चालू आहे ॲक्च्युली. जर का चुकून जर की त्यांना असं वाटलं की BJPला म्हणजे मोदी साहेबांना पंतप्रधान व्हायला थोडासा जरी प्रॉब्लेम आहे असं जर का अजून पण वाटलं, त्याच्यामध्ये डाऊटफुल सिनारिओ झाले तर मार्केट उद्या पण असाच फॉल कंटिन्यू करू शकते जर का लोज ब्रेक केलं तर. अदरवाईज मार्केट उद्याच्याला साईडवेज जाऊ शकते जर का मार्केट गॅप अप ओपन झालं तर. बऱ्याच जणांनी काय केले असेल, एवढं मार्केट फॉल आलं जाता जाता पुट बाय करून ठेवले असतील किंवा कॉलला शॉर्ट करून ठेवले असतील या दृष्टिकोनातून की मार्केट तसं आज फॉल आला तसं उद्या पण फॉल येईल. बट असं मार्केट कधी कधी करते, कधी कधी करत नाही. तर जर का मार्केट त्यांना जर का ट्रॅप करायला जर का अगेन्स्ट ओपन झालं तर हे सगळेजण त्यांचे पोझिशन स्क्वेअर ऑफ करतील. त्याच्यामुळे मार्केट अपसाईडला पुश होईल आणि मार्केट एका रेंजमध्ये मार्केटच्या जवळ मोठा स्पेस आहे आणि टाईम डिके पण होऊ शकते आणि प्रीमियम पण एकदम चांगले आहेत. तर बिग प्लेअरला पण तेच पाहिजे की मार्केटला थोडंसं टाईम डिके करायला. ओके, तर त्याच्याजवळ पण चांगला एरिया आहे. आता इंट्राडेमध्ये आपण कशाप्रकारे अपॉर्च्युनिटी कॅच करू शकतो. जर का आपण इंट्राडे जर का बघायला गेलो तर आज लास्ट सेशनला जी रिकव्हरी आली ह्याच्यामध्ये लास्ट सेशनला जी कंटिन्यू बाईंग आलं होतं. आता जर का मार्केट जर का फ्लॅट ओपन झालं, कन्सॉल्टेशन केलं, मल्टिपल टाईम कन्सॉल्टेशन करून जर का मार्केट 22,300चं लेवल जर का अपसाईडला ब्रेक आणि सस्टेन केला तर आपण स्कॅल्पिंगला एक बारकेसचं मोमेंटम ह्याच्यामध्ये कॅच करू शकतो टुवर्ड्स 22,489 पासून 22,635च्या आसपास. जर का सपोज जर का मार्केट डायरेक्टली गॅप ओपन झालं आणि कुठल्याही प्रकारे सपोज जर का मार्केट 22,489 पासून 22,883च्या आसपास जर का आला तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसला आपल्याला तर बिंदास आपण त्याच्यामध्ये सेलिंग प्लॅन करू शकतो. कारण की दोन गोष्टी आहेत, एक तर निगेटिव्ह न्यूज पण आहे. ओके, जे की स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे होतं, स्टेबल गव्हर्नमेंट पण नाही दिसत आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे, टॉपला आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर एक परफेक्ट सिनारिओ असतो की टॉपला आपण शॉर्टिंग प्लॅन करू शकतो. तर हे दोन सिनारिओ याच्यामध्ये वर्कआउट होतील. इफ एनी रिझन मार्केट गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट होऊन जर का कन्सॉल्टेशन करून जर का हे ब्लॅक लाईन क्रॉस केला, सस्टेन राहिला तर आपण अपसाईड ट्रेड प्लॅन करू शकतो इथंपर्यंत. आणि ह्या लेवलला जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सपोज इन केस जर का एक्स्ट्रीम गॅप अप झाला, कारण की न्यूज आहे, न्यूजच्यामध्ये मार्केटच्या जवळ स्पेस आहे. सपोज जर का काही रात्री काहीतरी चेंजेस झाले, ओके, आता काय होणार आहे आता ह्यांच्यामध्ये तर पॉलिटिकल जर का तुम्ही बघायला गेला तर चालू आहे त्यांचं. ओके, कोण ह्याच्यात जाणार, कोण त्याच्यात जाणार, हे सगळं चालू आहे. मग ह्याच्यामध्ये सपोज जर का काही पण चेंजेस वाटले आणि इथं जर का चुकून जर का मार्केट तुम्हाला भेटला, ह्या लेवलला चुकून येईल असं वाटत नाही आहे, बट जर का आलं ह्या लेवलला 23,071 पासून 23,343 आसपास जर का चुकून जर का आला तर परफेक्ट सिनारिओ असेल. त्या लेवलच्या आसपास जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का आपल्याला दिसलं तर आपण त्याच्यामध्ये शॉर्टिंग प्लॅन करू शकतो. तर हे दोन लेवल इम्पॉर्टंट आहे. आणि जर का मार्केट ह्याच्यामध्ये कुठं पण ओपन झालं आणि हा जो लेग आहे म्हणजे ऑलमोस्ट 22,883 पासून डाऊन साईडचा जो लेग आहे 21,276च्या आसपास जर का मार्केट ह्याच्यामध्ये कुठं पण आला तर एक चॉपी मार्केट राहू शकते. मार्केटच्यामध्ये साईडवे जाऊ शकतं मार्केट. कारण की ह्याच्यामध्ये काय होतील, बिग प्लेअर ह्याला पण शॉर्ट करून टाकतील, ह्याला पण शॉर्ट करून टाकतील आणि मध्ये टाईम टेके होईल. कारण की प्रीमियम पण एकदम बेस्ट लेवलला त्यांना भेटत आहेत ॲज अ ऑप्शन सेलर. ओके, तर ही गोष्टी राहतील. आणि सपोज जर का चुकून जर का मार्केट सपोज जर का गॅपडाऊन ओपन झाला आणि जर का मार्केट कन्सॉल्टेशन केला, ओके, कन्सॉल्टेशन केला, गॅपडाऊन ओपन होऊन जर का कन्सॉल्टेशन केला आणि हे जर का लोस त्यानं ब्रेकडाऊन दिला तर आपण विचार करू शकतो मार्केटमध्ये पॅनिक परत आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा. ओके, तर थोडंसं इंटरेस्टिंग राहील जर का मार्केट
फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप ओपन राहिला तर थोडंसं क्वांटिटी कमी ठेवून एक स्ट्रँगल जर का बनला, ओके, जर का सपोज तुम्हाला स्ट्रँगल विथ हेजिंग जर का तुम्हाला करायला गेला तर तो परफेक्ट सिनारिओ राहील, कारण की प्रीमियम पण तसे आहेत आणि त्याच्यामध्ये अशी मोमेंटम पण होऊ शकते. जर का मार्केट गॅपडाऊन ओपन झालं, ह्या लेवलच्या खाली मार्केट आलं आणि इथं कन्सॉल्टेशन केलं मल्टिपल टाईम, कारण की ह्या लेवलपासून मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवू शकते एखाद्या वेळेस, बट ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड करणं थोडंसं रिस्क आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही वेट करू शकता. ह्याच्यामध्ये अपसाईड मोमेंटम दाखवून कन्सॉल्टेशन करून जर का त्यानं 21,000चं जे सायकोलॉजिकल नंबर आहे, ओके, किंवा 21,123 जे नंबर आहे हे जर का ब्रेकडाऊन दिलं तर हे मिनिमम 21,000पर्यंत मार्केट येऊ शकते. आणि जर का 21,000चं का मार्केट जर का ब्रेकडाऊन दिलं तर मार्केटचा जवळ मोठा स्पेस आहे 20,800पर्यंत, ओके. तर चुकून जर का आपल्याला ह्या लेवलला जर का भेटलं 20,800पासून 20,571च्या आसपास जर का भेटलं, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवलं, ओके, आणि पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन विथ मोर कन्फर्मेशन, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन विथ मोर कन्फर्मेशन जर का आपल्याला त्यामध्ये भेटले तर आपण त्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. अदरवाईज टॉप साईडला जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन तुम्हाला दिसले तर त्या लेवलला आपण सेलिंग प्लॅन करू शकतो. हा झाला आपला निफ्टीसाठी. आता येऊया आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सेम सिनारिओ आहे बँक निफ्टीमध्ये पण, तसेच कॅन्डल तयार झाले आणि ह्याच्यामध्ये पण बेस सिनारिओ आहे. उद्याला हे जे एक्सपायरी आहे तर चुकून जर का आपल्याला गॅपअप जर का भेटला ह्याच्यामध्ये, सपोज जर का मार्केट 48,000 सायकोलॉजिकल नंबरपाशी आलं आणि ह्याच्यापाशी जर का मार्केट आला तर बिग प्लेयर्ससाठी एकदम चांगलं लेवल आहे, जे की 50,000 सायकोलॉजिकल नंबरपासून 50,500पासून 45,923, ओके, एवढा मोठा स्पेस आहे त्यांच्याजवळ की हे स्ट्रँगलमध्ये करून पूर्ण प्रीमियम खाऊ शकतील, ओके, ह्यामध्ये आला तर हे एकच गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये जर का मार्केट भेटला तर कदाचित साईडवे व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. तर थोडंसं क्वांटिटीला कमी करा, विक्स जास्त आहे, व्होलॅटिलिटी जास्त आहे. जर का बिगिनर असाल तर अवॉइड करा आणि जर का तुम्हाला ऑप्शन सेलिंग विथ हेजिंग जर का जमत असेल तर तुम्ही ते प्लॅन करू शकता. अदरवाईज 2 दिवस मार्केटला वेट केला तरी पण बेटर राहू शकते. ह्याच्यामध्ये पण सेम सिनारिओ राहील. जर का फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झाला, ह्या लेवलच्या आसपास आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर एक स्कॅल्पिंगमध्ये अपसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये बनवू शकतो. चुकून जर का मार्केटनं कन्सॉल्टेशन करून जर का 45,662चं लेवल जर का ब्रेकडाऊन दाखवलं, सस्टेन राहिलं तर आपण डाऊनचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. अदरवाईज पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शनला रिव्हर्सचा ट्रेड पण करू शकतो. जर का मार्केट हे जे लेग आहे ऑलमोस्ट 48,447 पासून 47,628च्या आसपास जर का मार्केट जर का ह्या लेवलच्या आसपास जर का आला, थोडंसं वेट करू. ह्याच्यावरती 48,447च्या वरती जर का सस्टेन राहिला तर आपण स्कॅल्पिंगमध्ये अपसाईड ट्रेड प्लॅनचा विचार करू शकतो. अदरवाईज सेफ सिनारिओ राहील इफ जर का मार्केट आपल्याला ह्या लेवलला जर का भेटला 49,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, 49,000पासून जर का 49,700च्या आसपास कुठं पण निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवलं ह्याच्यामध्ये तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल ह्याच्यामध्ये काय पण लेवलमध्ये चेंजेस झाले. देन जे आपलं फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी दिलं आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल देन डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.